20 घरगुती उपाय. 1. बटाटा चिप्स पाण्यात ठेवा आणि 5 मिनिटे गोठवा, जेणेकरून ते सुकवायच्या वेळी ते एकमेकांना चिकटणार नाही. 2. दही पुलावमध्ये थोडेसे व्हिनेगर घातल्याने पुलाव स्वादिष्ट होतो. 3. डाळ पकोडे बनवताना तेलात 1 चमचा तूप टाका. तेलाचा वापर कमी होईल आणि पकोडे कुरकुरीत होतील. 3. कस्टर्ड बनवताना साखरेसोबत थोडा मध घातल्यास चव आणि सुगंध दुप्पट होईल. 4. पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे, यामुळे पावभाजीला छान रंग येतो. 5. पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी कणिक मळताना पिठात थोडीशी तांदळाची पीठ घालून ठेवावे. 6. कारल्याची भाजी शिजवताना त्यात 1 चमचा भाजलेले मेथीचे दाणे टाका, यामुळे कडूपणा कमी होईल आणि चवही वाढेल. 7. गरम मसाल्याचे डबे एका अंधारात आणि थंड ठिकाणी ठेवल्यास ते खूप काळ सुरक्षित राहतील आणि त्यातील सुगंध टिकून राहील. 8. चिंच जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या बिया काढून उन्हात वाळवा. त्यात हिंग आणि मीठ भरून दाबून भरा. 8. आवळा चटणी बारीक करताना थोडे ओले खोबरे घातल्यास चटणी चांगली होईल. 9. चायपत्ती वापरण्यापूर्वी 10 मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा आणि नंतर चहा करा, चव वाढेल. 10. भरलेले पराठे मळताना त्यात थोडे बेसन घालावे, पराठे कुरकुरीत आणि चवदार होतील. 11. सांबार बनवताना डाळीत थोडे मेथीचे दाणे टाका आणि सांबार 24 तास खराब होणार नाही आणि गॅसही तयार होणार नाही. 12. मुरंबासाठी पाण्यात चिमूटभर मीठ टाकल्यास मुरंबा चवदार आणि साखर कमी होईल आणि तो जास्त दिवस सुरक्षित राहील. 13. आधी सुरी कापलेल्या लिंबूवर पसरवा, नंतर सफरचंद आणि केळीला कापा, काळे पडणार नाही. 15. ढोकळा शिजवताना त्यात थोडी काळी मिरी पसरवा, चव वाढेल. 16. शेवईच्या दुधात थोडेसे कस्टर्ड घातल्याने शेवई घट्ट आणि सुगंधी बनते. 17. सफरचंद उकळताना त्यात लिंबाच्या रसाचे 2-3 थेंब टाका, ते काळे होणार नाही. 18. लिंबाचे लोणचे सुकले असेल तर त्यात लिंबाचा रस टाका, लोणचे पुन्हा खाण्यायोग्य होईल. 19. उडीद मूग डाळीची चव वाढवण्यासाठी शिजवताना 1 चमचा बटर घाला. 20. रवा उपमा बनवताना त्यात 1 चमचा लोणचा मसाला घातल्यास चव वाढते. धन्यवाद.